तर एक महत्त्वाची बातमी, काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक होणार आहे। बैठकीत उमेदवारांची नाना पटोलेंवर नाराजी पाहायला मिळाली आहे। पराभवाला पटोले कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। काँग्रेस नेत्यांमुळेच आमचा पराभव झाल्याचं मत यावेळेस उमेदवारांनी व्यक्त केलेलं आहे। काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची आज जी बैठक झाली, या बैठकीत थेट नाना पटोलेंवर नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। या पराभवाला पटोले कारणीभूत आहेत असा आरोप करण्यात आलेला आहे। तर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, काँग्रेस नेत्यांमुळेच आमचा पराभव झाला असं मत यावेळेस उमेदवारांनी व्यक्त केलेलं आहे। आजच पराभूत उमेदवारांची बैठक काँग्रेसने बोलावली होती आणि यावेळेस थेट नाना पटोले यांच्यावर देखील काँग्रेसच्या उमेदवारांनी आरोप केलेले आहेत। जे पराभूत झाले होते त्या सर्व उमेदवारांनी पराभवाला पटोले कारणीभूत आहेत असा आरोप केलेला आहे। या बैठकीत उमेदवारांनी नाना पटोलेंवर नाराजी व्यक्त केलेली आहे। सुनील काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेत। सुनील, काय अधिकची माहिती? थेट या सगळ्या पराभवाला उमेदवार पटोलेंना जबाबदार धरतायत। ज्या पद्धतीचा प्रचार जो आहे तो झालेला नाही, यामुळेच कुठे टीकेची धनी जे आहेत ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होताना दिसतात। नागपुरात साधारणतः ज्या पद्धतीचा प्रचार होता त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचं सहकार्य लाभलं नाही अशा पद्धतीचं पराभूत उमेदवारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे जरी ईव्हीएम हा विषय असला तरी सुद्धा पक्षांतर्गत कलह सुद्धा याला फटका बसला अशा पद्धतीची त्यांची तक्रार आहे। बिलकुल, धन्यवाद सुनील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।